शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा आहे. कारण वित्त विभागाने नुकतेच एक महत्त्वाचे शासनाचे परिपत्रक हे जारी केले असून या परिपत्रकाच्या माध्यमातून अनेकांच्या मनात असलेला मोठा संभ्रम दूर करणारे स्पष्टीकरण या पत्रामध्ये दिलेले आहे. अविवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी, विधवा मुलगी किंवा मानसिक व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलींच्या बाबतीत नेमके कोणते नियम लागू होतात, स्वघोषणापत्र आणि नोटराइज प्रतिज्ञापत्राची आवश्यकता या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या शासन निर्णयात दिसणार आहे. या पत्रातील एखादा छोटासा मुद्दा समजला नाही तर पात्र असतानाही अनेकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हा शासन निर्णय नेमका काय सांगतो, त्यामध्ये पूर्वीच्या आदेशामध्ये काय स्पष्ट करण्यात आलं आहे आणि याचा प्रत्यक्ष लाभ कोणाला होणार आहे हे आपण सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या परिचयात असणाऱ्या सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा. चला तर मग वेळ न दवडता वित्त विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज आपण जाणून घेऊया. वित्त विभागाचा 22/7/2026 हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. परंतु हा शासन निर्णय जाणून घेण्याच्या आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल ते शासनाचं परिपत्रक वित्त विभागाचं दिनांक 7/1/2025. 7/1/2025च्या शासनाच्या परिपत्रकात जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने असणारं हे एक महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे. म्हणून आपण सुरुवातीला जाणून घेऊया 7/1/2025चं शासनाचं परिपत्रक. 7 जानेवारी 2025 हे शासनाचं परिपत्रक आहे. यातला आपण मुद्दा क्रमांक 9 हा या ठिकाणी जाणून घेऊया. शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक ह्यात असताना अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून असणे आवश्यक असून शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक ह्यात असताना त्यांच्यावर अवलंबून असल्याबाबतचे समुचित मुद्रांक पत्रावर साक्षांकित केलेले मूळ स्वघोषणापत्र संबंधित मुलीचे वास्तव्य असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले सर्व मार्गांनी मिळणारे एकूण कौटुंबिक मासिक उत्पन्न ₹7,500 अधिक प्रचलित महागाई भत्ता यापेक्षा जास्त नसल्याचा उत्पन्नाचा दाखला, निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर नमुन्यांसोबत कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरण सादर करताना देणे आवश्यक आहे. हा या शासनाच्या परिपत्रकातला मुद्दा क्रमांक 9 आहे. या मुद्दा क्रमांक 9ला अनुसरून आता आपण शासनाच्या वित्त विभागाचं परिपत्रक काय स्पष्टीकरण देते ते जाणून घेऊया. 22/7/2026 हे शासनाचं महत्त्वाचं परिपत्रक आहे. आपण या ठिकाणी हे पूरक पत्र जाणून घेऊया. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 9च्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक ह्यात असताना अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून असणे आवश्यक असून शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक ह्यात असताना त्यांच्यावर अवलंबून असल्याबाबतचे समुचित मुद्रांक पत्रावर साक्षांकित केलेले मूळ स्वघोषणापत्र सदर मुलीने
कुटुंब निवृत्ती वेतनाचा अर्ज सादर करताना सोबत जोडणे आवश्यक आहे. सदर स्वघोषणापत्र पालकाने सादर करावयाचे नसून मुलीने कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत अर्ज सादर करताना सादर करावयाचे आहे. सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हे उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. वित्त विभागाचं हे एक महत्त्वाचं पूरकपत्र आपण या ठिकाणी 2 महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.